नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करते. काय मग घरी मजेत आहात ना? घरी सुरक्षित राहा आणि मजेत राहा. तर चला आपण वळूया आपल्या विषयाकडे. तर आपला विषय मराठी. मी नेहमी म्हणते की आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत, बरोबर आहे? तर आजसुद्धा आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. तर आज आपण आपल्या मराठी विषयातील एका नवीन घटकाकडे वळणार आहोत. तर तो घटक आहे निबंध लेखन. निबंध लेखन तुम्ही या आधीच्या वर्गामध्ये सुद्धा शिकलेले आहेत, बरोबर ना? तर आपण आता निबंध लेखन म्हणजे काय हे समजून घेऊया. तर चला सुरू करूया. बरं, निबंध लेखन सुरू करण्यापूर्वी आपण जर आपल्याला कुठली एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण काय करतो? त्या भाषेची कौशल्य आपल्याला आधी शिकावी लागतात, बरोबर आहे? कुठली एखादी नवीन भाषा आपल्याला शिकायची असेल तर त्या भाषेची जी कौशल्य आहे ती आपल्याला डेव्हलप करावी लागतात. तर ती कौशल्य कोणती आहे? चला बघूया. एक आहे वाचन कौशल्य, ज्याला आपण रीडिंग स्किल असे म्हणतो. दुसरं आहे श्रवण कौशल्य, ज्याला आपण लिसनिंग स्किल असे म्हणतो. तिसरं आहे भाषण कौशल्य, ज्याला आपण स्पीकिंग स्किल असे म्हणतो. चौथा आहे लेखन कौशल्य, ज्याला आपण रायटिंग स्किल असे म्हणतो. तर आजचा आपला हा जो निबंध आहे हा एक काय आहे? लेखन कौशल्य, रायटिंग स्किल आहे. तर चला सुरू करूया. आपला आजचा टॉपिक निबंध लेखन. तर आधी समजून घेऊया निबंध म्हणजे काय. तर बघा, निबंध हा जो शब्द तयार झालेला आहे हा शब्द दोन शब्द मिळून तयार झालेला आहे. तर बघा, निबंधाची ही जी फोड केलेली आहे, निबंध हा जो शब्द आहे हा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. तो असा नि अधिक बंध, बरोबर आहे? निबंध असा याचा अर्थ आहे. तर निबंधाचा अर्थ काय आहे? बांधणे, गुंफणे किंवा जुळविणे. तर हा झाला निबंध या शब्दाचा अर्थ. तर बघा, काय बघितलं आपण? निबंध म्हणजे काय? बांधणे, गुंफणे, जुळविणे. आता बांधणी म्हणजे काय? निबंधामध्ये नेमकी आपण कशाची बांधणी करतो? तर निबंध म्हणजे काय? यामध्ये आपण काय करतो? निबंधामध्ये आपले भावना, आपले जे विचार या गोष्टी एकत्र करून आपल्या विचारांची जी बांधणी करतो त्याला काय म्हणतो आपण? निबंध असे म्हणतो. तर बघा, तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण उदाहरण घेऊया. तुम्ही बाजारामध्ये फुलांच्या माळा बघितल्या असेल, बरोबर आहे? काही मोत्यांच्या माळा बघितल्या असेल. तर ह्या ज्या माळा आहेत तर ह्या माळा तयार करताना आपल्याला काही बेसिक वस्तू लागतात, बरोबर आहे? ही माळ तशीच तयार होत नाही. तर माळ तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला बाजारात उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे आपल्याला आवश्यक असलेले रंगीबेरंगी आकाराचे मोती आपण निवडतो, बरोबर आहे? नंतर काय करतो? ते मोती नुसतंच निवडत नाही, तर त्याला काय करतो? एखाद्या धागेमध्ये त्याला गुंफतो. धागेच्या सहाय्याने त्याला आपण एकत्रित बांधतो, बरोबर आहे? तर एकत्रित बांधल्यानंतर त्यापासून काय होते? त्यापासून अशा प्रकारची माळ तयार होते. दिसते का तुम्हाला? बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मोती एकत्रित करून त्याची काय तयार केलेली आहे? त्याची माळ तयार केलेली आहे. तर त्याचप्रमाणे निबंध लेखन करताना आपण जो विषय निवडतो त्या विषयाला अनुसरून अशा आपल्या मनातील विचारांची आपण काय करतो? निवड करतो. आणि आपल्या मनातील हे जे विचार आहे ते जर आपल्याला प्रत्यक्षात उतरायचे असेल तर ते कशाच्या सहाय्याने आपण उतरवू शकतो? तर ते विचार आपण पेन किंवा लेखणी आणि कागद यांच्या सहाय्याने ते आपण प्रत्यक्षात उतरवत असतो. ज्याप्रमाणे मोत्यांचा हार आणखी सुशोभित करण्यासाठी, आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपण काय करतो? आपण एकाच प्रकारचे नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे मोती आपण निवडतो. तर त्याचप्रमाणे निबंधासाठी सुद्धा जर तुम्हाला निबंध आणखी डेकोरेटिव्ह करायचा असेल, आणखी सुशोभित करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतात? आपल्या मनातील जे हे विचार आहे या विचारांना एकदम सुसंगतपणे काय करावं लागतात? ते आपल्या मनातील विचार उतरवावे लागतात.
तर बघा, निबंध म्हणजे काय? तर निबंध म्हणजे आपल्या मनातील जे विचार आहे, तर आपल्या मनातील विचारांची आकर्षक व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच काय? निबंध. आपल्या मनातील ज्या भावना आहे, ज्या विचार आहे, या गोष्टी एकत्र करून त्याची सुसंगत व आकर्षित रीतीने केलेली मांडणी म्हणजेच काय? निबंध. तर बघा, निबंधाचे 3 वेगवेगळे घटक आहेत. हा जो निबंध आहे हा 3 घटकांमध्ये डिवाइड केलेला गेला आहे. दिस एसे इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. तर चला बघूया ते 3 पार्ट्स कुठले आहेत. तर ज्याप्रमाणे म्हटलं गेलेलं आहे की वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात करणे म्हणजेच काय? आपले अर्धे काम आपण केले असे समजावे. तर निबंधाचे हे जे 3 घटक आहे, या जो 3 घटकांमध्ये निबंध डिवाइड केलेला आहे ते पुढील प्रमाणे. ते आहे, पहिला आहे आकर्षक सुरुवात. तर बघा, जेव्हा आपण निबंध लिहितो, तर निबंधाची आपल्याला काय करायची आहे? एका प्रकारे आकर्षक सुरुवात करायची आहे. तर मग सुरुवात करताना आपण त्यामध्ये काय टाकू शकतो? आपण त्यामध्ये कविता लिहू शकतो, काही थॉट्स, सुविचार, काही चांगले सुविचार, काही वाक्यप्रचार आपण त्यामध्ये टाकू शकतो. तर अशा प्रकारे आपण निबंधाची सुरुवात जी आहे ती करू शकतो. तर दुसरा जो घटक आहे त्यामधला तो आहे गाभा, ज्याला काय म्हणू शकतो? ज्याला म्हणतात सेंटर आयडिया. ओके, सेंटर आयडिया ऑफ द एसे. निबंधाची एक सेंटर आयडिया आहे, ज्याला आपण मध्यभाग असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, सेंटर पार्ट ऑफ द कंपोजिशन. तर हा जो सेंटर पार्ट आहे, हा जो तुमच्या निबंधाचा गाभा आहे, तर यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? यामध्ये तुम्ही जो विषय सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे, निवडलेला आहे, त्या विषयाला धरूनच तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे, आणि ती माहिती लिहत असताना त्याची थोडीशी काही निगेटिव्ह पॉईंट, काही पॉझिटिव्ह पॉईंट ते आपल्याला यामध्ये मांडायचे आहेत. आणि हा जो गाभा आहे, हा गाभा तयार करताना कमीत कमी त्यामध्ये 3 मुद्दे आपल्याला स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमच्या निबंधाचा गाभा, द सेंटर पॉईंट ऑफ युअर एसे. आणि शेवटचा जो आहे तो आहे समारोप. समारोप जेव्हा आपण निबंधाचा शेवट करतो, ॲट द एंड ऑफ दी एसे, तुम्हाला काय करायचं आहे? त्यामध्ये काही सकारात्मक पॉझिटिव्ह पॉईंट्स टाकायचे आहे. ठीक आहे, जेणेकरून जो आपला निबंध वाचणार आहे त्याला व्यवस्थितरित्या तो समजता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे जे 3 पॉईंट बघितले आहे, आकर्षक सुरुवात, त्यानंतर गाभा आणि निबंधाचा शेवट. तर बघा, निबंध लेखनामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर बघा, निबंध लेखनातील महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या पुढील प्रमाणे. योग्य परिच्छेद करावा. परिच्छेद म्हणजे काय? पॅरेग्राफ. तर निबंध लिहिताना तुम्हाला तो निबंध पॅरेग्राफमध्ये डिवाइड करायचा आहे. ठीक आहे, दुसरा जो पॉईंट आहे, नवीन मुद्दा नवीन परिच्छेदावर लिहावा. तर तुम्हाला माहिती आहे, जर आपल्याला एखादा नवीन पॉईंट लिहायचा असेल तर आपण काय करतो? नवीन सुरुवात करतो, बरोबर आहे. तर जर तुम्हाला एखादा नवीन पॉईंट लिहायचा असेल, नवीन मुद्दा लिहायचा असेल, तर तो नवीन पॅरेग्राफ करून लिहायचा. त्यानंतर सुवाच्य अक्षर असावे. आता तुमची जी रायटिंग आहे ती कशी असायला पाहिजे? सुंदर असायला पाहिजे, की जेणेकरून जो कोणी तो निबंध वाचणार आहे त्याला ते व्यवस्थितरित्या समजता येईल आणि वाचता येईल. नंतर लेखन शुद्ध असावे. आता लेखन शुद्ध असावे म्हणजे काय? तर लिहिताना तुम्हाला माहीत आहे, आपण वेगवेगळे पंच्युएशन मार्क्स, विरामचिन्हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे. तर आपलं लेखन हे शुद्ध असायला पाहिजे, म्हणजे कुठे कॉमा द्यायचा, कुठे पूर्णविराम द्यायचा. ठीक आहे, कुठे दीर्घ वेलांटी द्यायची, कुठे लघु वेलांटी द्यायची, स्मॉल वेलांटी द्यायची, हे सगळं आपण व्यवस्थितपणे बघायला पाहिजे. तर ह्या ज्या निबंधाच्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर पुढे बघूया. पुढे आपल्याला निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण बघूया. ठीक आहे, तर निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी. तर पहिलं आहे
विषयाची योग्य निवड करावी. तर आपल्याला आधी काय करायचं आहे, निबंध आपण कोणत्याही याच्यावर लिहिला तर चालेल का? म्हणजे आपल्या मनात तर विचार येत राहतात, तर तसे विचार आपण मांडत जाऊ का? नाही. तर आपल्याला काय करायचं, आधी आपल्याला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे, एक विषय निवडायचा आहे. त्यानंतर आकर्षक सुरुवात व शेवट असावी. तर आधीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की निबंधाची ही सुरुवात कशी करायची आहे, तुम्हाला आकर्षक करायची. म्हणजे त्यामध्ये काही कविता टाकू शकता तुम्ही, काही म्हणी टाकू शकता, काही सुविचार टाकू शकता, थॉट्स, पोएम असं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर मुद्देसूदपणे मांडणी करावी. पॉईंट टू पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, ते एक्सप्लेन करायचं आहे, ते लिहायचं आहे. त्यानंतर निबंध लिहिताना सुटसुटीत, साधी व सोपी वाक्यरचना असावी. तर जे आपण निबंध लिहितो, आपल्या मनात जे विचार येतात ते आपण पेनाच्या द्वारे वहीवरती उतरवत असतो. तर लिहिताना आपण जे काही वाक्य बनवतो ते एकदम सोपे असावे. त्यानंतर त्यामध्ये अभंगाची ओळ, सुविचार, सुभाषिते यांचा उल्लेख करावा. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की हे आपण सुरुवातीला, निबंधाच्या सुरुवातीला टाकू शकतो. त्यानंतर लेखन शुद्ध असावे. जसं आताच एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला की यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नसायला हव्यात. त्यानंतर लिहिलेला निबंध पुन्हा तपासून पहा. तर आपण जे काही लिहिलेलं आहे, जे काही आपले विचार मांडलेले आहेत ते योग्य प्रकारे लिहिलेले आहेत की नाही, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जो लिहिलेला निबंध आहे तो पुन्हा तपासून पाहायचा आहे, पुन्हा चेक करायचा आहे. तर चला पुढे आपण बघूया. निबंधाचे काही प्रकार आहेत. ओके, देर आर सम टाइप्स ऑफ 3 टाइप्स ऑफ एसे रायटिंग. तर निबंधाचे प्रकार कोणते कोणते आहे? पहिला आहे वर्णनात्मक निबंध. दुसरा आहे आत्मवृत्तपर किंवा आत्मकथनात्मक निबंध. आत्मकथन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आणि तिसरा आहे कल्पनात्मक निबंध. तर चला हे निबंधाचे प्रकार आपण डिटेलमध्ये बघूया. पण आपल्याला वर्णनात्मक निबंध हा प्रकार या वर्षीच्या तुमच्या सिलेबसमध्ये अभ्यासायचा आहे. तर निबंधाच्या प्रकारांपैकी जो पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. तर चला बघूया वर्णनात्मक निबंध म्हणजे काय. तर वर्णनात्मक निबंध म्हणजे एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे चित्र वाचकासमोर हुबेहूबपणे शब्दांनी रेखाटणे. तर यालाच काय म्हणतात, वर्णनात्मक निबंध. यामध्ये आपण काय करू शकतो, यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचे वर्णन, एखाद्या वास्तूचे वर्णन किंवा एखाद्या प्रसंगाचे वर्णन हुबेहूबपणे, म्हणजे जो कोणी वाचणार आहे तो ते वाचताना त्याच्यासमोर ते चित्र उभे राहायला पाहिजे. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात, वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, इथे लिहिणाऱ्याने डोळ्याने पाहिलेल्या दृश्याचे, व्यक्तीचे, वास्तूचे व प्रसंगाचे चित्र वाचकांसमोर हुबेहूब शब्दांनी रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. तर वर्णनात्मक निबंधामध्ये आपण व्यक्तीचे वर्णन करू शकतो. तर यामध्ये काय येणार, उदाहरणार्थ पोस्टमन, ठीक आहे, आई, त्यानंतर माझे बाबा. नंतर तुम्ही यामध्ये पशुपक्षाचे देखील वर्णन करू शकता. जसे गाय, घोडा, मोर, जे काही पशुपक्षी आहे त्यांचे वर्णनसुद्धा तुम्ही येथे यानी वर्णनात्मक निबंधामध्ये करू शकता. आणखी एखाद्या स्थळाचे किंवा इमारतीचे वर्णनसुद्धा तुम्ही इथे करू शकता. जसं माझी शाळा, माझे गाव. ठीक आहे, तर याप्रमाणे वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्ही काय करू शकता, इथे दिलेले व्यक्तीचे वर्णन, पशुपक्षाचे वर्णन किंवा एखाद्या स्थळाचे किंवा इमारतीचे वर्णन करू शकता. तर वर्णनात्मक निबंध लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, तर वर्णनात्मक निबंध लिहिताना आपल्याला दिलेल्या विषयाचे वर्णन करायचे आहे. आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचे आपल्याला काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे. जो विषय, जो टॉपिक आपण घेतलेला आहे त्या टॉपिकबद्दल आपल्याला लिहायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे. आणि लिहिताना आपली भाषा कशी असायला पाहिजे, लिहिताना आपली भाषा एकदम सिंपल, सोपी असावी लागणार आहे. पण कशी असायला पाहिजे ती, प्रभावी. ओके, तर लिहिताना आपली भाषा सोपी आणि प्रभावी असावी. त्यानंतर वैयक्तिक अनुभव हेच वैश्विक अनुभव असतात. तर वर्णनामध्ये कसं आपण जे काही अनुभव लिहितो किंवा जे काही वर्णन करतो हे वैश्विक अनुभव असतात. म्हणजेच वैश्विक म्हणजे काय की
जो दुसरा व्यक्ती तो वाचत आहे हे त्याला जणू काही वाटतं की ते आपलेच अनुभव लिहिणाऱ्याने मांडलेले आहेत. जसं उदाहरणार्थ माझी आई. आता बघा, जर तुम्ही माझी आई हा निबंध लिहित असणार तर जगामधील सगळ्या मुलांच्या ज्या आई आहेत त्या आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करत असतात, बरोबर आहे, त्यांची सारखीच काळजी घेत असतात. तर जो कोणी वाचक आहे त्या वाचकाला असंच वाटणार की आपली आई ज्याप्रमाणे आपली काळजी घेते त्याचप्रमाणे या लिहिणाऱ्याने त्याचे विचार तेथे मांडलेले आहे. पण यामध्ये काय वेगळं असू शकतं? यामध्ये आईची प्रेम व्यक्त करण्याची व काळजी घेण्याची पद्धत वेगळी असू शकते. ठीक आहे, पण बाकीचं जे आहे, आईचे जे प्रेम आहे ते आपल्या मुलांप्रती सारखंच असतं. तर वर्णनात्मक निबंध कशा प्रकारे लिहायचं आहे हे कळालं का तुम्हाला? तर दुसरा जो प्रकार आहे तो आहे आत्मकथनात्मक किंवा आत्मवृत्तपर निबंध. तर आत्मवृत्त किंवा आत्मकथनात्मक म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या अंतरंगात आपण मनाने शिरून त्याची सुखदुःखे, अनुभव याच्याशी एकरूप होऊन आपण आत्मकथनात्मक निबंध लेखन रचना करू शकतो. तर जणू उदाहरणार्थ यामध्ये तुम्ही फळाचे आत्मवृत्त, ठीक आहे, दुसऱ्याच्या अंतरंगात म्हणजे जणू काही आपणच जो समोरचा व्यक्ती आहे त्याची सुखदुःखे, त्याचा अनुभव जणू काही हे आपलेच आहे असं समजून आपल्याला तो निबंध लिहायचा आहे. तर आपण ज्या विषयाचे आत्मवृत्त लिहितो ते आपण स्वतः आहोत अशी कल्पना करायची आपल्याला, आणि दिलेल्या विषयातील घटक हे जणू काही आपल्याशी बोलत आहे असं समजून आपल्याला आत्मवृत्तपर निबंध लिहायचा आहे. जसे यामध्ये मग तुम्ही काय काय लिहू शकता? एका फुलाचे आत्मवृत्त, एखाद्या किल्ल्याचे आत्मवृत्त. तर या प्रकारे विषय घेऊन तुम्ही आत्मवृत्तपर निबंध लिहू शकता. तिसरा जो आहे तो आहे कल्पनात्मक निबंध. तर कल्पनात्मक यामध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. तर जी गोष्ट प्रत्यक्षात घडत नाही ती कल्पनेने प्राप्त करून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो. यालाच कल्पनात्मक निबंध लेखन असे म्हणतात. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे? इमॅजिन करायचं आहे यामध्ये. म्हणजे जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही किंवा जी गोष्ट आपल्यासोबत होत नाही त्या गोष्टीची आपल्याला कल्पना करायची आहे आणि त्या कल्पनेतून आपल्याला तो निबंध उतरवायचा आहे. तर कल्पनात्मक निबंधामध्ये आपण कोणत्या प्रकारचे निबंध लिहू शकतो? उदाहरणार्थ इथे मी दिले आहे तुम्हाला, मला पंख असते तर, जर सूर्य उगवलाच नाही तर, ठीक आहे, मी पंतप्रधान झालो तर. अशा प्रकारचे निबंध तुम्ही कल्पनात्मक निबंधामध्ये लिहू शकता. तर हे होते आपण बघितलेले निबंधाचे प्रकार. तर चला, जसं मी म्हटलं आहे तुम्हाला, यावर्षी आपल्याला वर्णनात्मक निबंध आपल्या सिलेबसमध्ये अभ्यासायचा आहे. तर इथे मी एक निबंध तुम्हाला दिलेला आहे. हा आहे वर्णनात्मक निबंध, माझी आई. तर बघा, माझी आई, जसं मी सांगितलेलं आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आई सारख्याच आहे. त्या आपल्या मुलांची सारखीच काळजी घेतात, बरोबर आहे, त्यांना सारखंच प्रेम देतात. तर हा निबंध लिहिताना जो वाचक आहे त्या वाचकाला असा भास होईल की हा निबंध ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनी आपलेच अनुभव तेथे मांडलेले आहेत. तर चला बघूया मग. तर बघा, आईला मराठी भाषेत माता, जननी, माऊली अशी अनेक नावे आहेत. प्रत्येक नावातून आईचे प्रेम दिसून येते. आईमुळे आपल्या जीवनाला वळण लागते. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्त्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारामुळेच आपण घडतो. माझी आईसुद्धा मला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे लक्ष असते. मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला काय चांगले व काय वाईट याबद्दलही सांगत असते. मी कधी रुसले तर गोड बोलून ती मला हसवते. मी स्वतःला भाग्यवान समजते की देवाने मला
एवढी प्रेमळ आई दिली आहे. तर कळाला का हा निबंध तुम्हाला? यामध्ये आईचे वर्णन सुंदर प्रकारे केलेले आहे. तर असेच वर्णनात्मक निबंध तुम्हाला सुद्धा लिहायचं आहे. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण निबंध म्हणजे काय, निबंधाचे प्रकार, निबंध लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे, निबंध कसा लिहायचा आहे, ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. तर पुढील भागामध्ये आपण पुढचा निबंध जो आहे, निबंधाचा जो प्रकार आहे तो शिकूया. धन्यवाद.